थैंक यू मैडम। आई होप आई एम अलाउड टू स्पीक इन माय मदर टंग। मैं मराठी में बात करना चाहूंगी। पेपर ले करू। महाराष्ट्रातले खासदार आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यातले खासदार जर बोलायला उभे राहिले तर फक्त आणि फक्त दुष्काळाविषयीच बोलतील असा एक आमच्याविषयी समज असतो। त्यामुळे काही दिवसांपूर्वी जेव्हा मी पासपोर्ट ऑफिसची मागणी केली त्यावेळी सगळे मला म्हणाले, अरे तू मराठवाड्याचा दुष्काळ सोडून पासपोर्टची मागणी काय करतेस? मला एवढंच सांगायचं आहे की मराठवाड्याचा दुष्काळ हा दुर्दैवाने मराठवाड्याच्या 5वीला पुजला असला तरी सुद्धा मराठवाड्याच्या लोकांनी दुसऱ्या काही मागण्या करू नयेत असं कुठे लिहिलेलं नाहीये। आज दुष्काळाच्या विषयावरती मला बोलण्याची संधी मिळाली आहे त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे। दुर्दैवाने आज या परिस्थितीला आपल्याला सगळ्यांना सामोरं जावं लागतंय, पण दुष्काळाचा जेव्हाही विषय निघतो त्यावेळी खरंच कोणी या पुढच्या काळामध्ये आपण दुष्काळ निवारणासाठी काय केलं पाहिजे ह्याची चिंता आणि ह्याची चर्चा न करता कसं राज्य सरकार किंवा केंद्र सरकार अयशस्वी ठरलेलं आहे ह्याचंच एक मोठं उदाहरण, मूर्तिमंत उदाहरण आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न होतो। आज एक तरुण पिढीचे खासदार म्हणून मला असं वाटतं की दुष्काळाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन हा थोडासा बदलला पाहिजे। काही विषयांचं राजकारणामध्ये खरोखरच आपण राजकारण त्यात न आणता समाजाच्या दृष्टीने त्याच्याकडे बघण्याची गरज आहे। दुष्काळ निवारणाच्या विषयामध्ये जे पहिले झालेलं आहे आता नुकसान त्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना काय दिलासा देऊ शकतो हा एक भाग असला पाहिजे आणि दुसरा भाग प्रामुख्याने येणाऱ्या काळामध्ये आपण दुष्काळ पडला तर आपले शेतकरी सशक्तपणे या संकटाचा कसा सामना करू शकतील हा एक विषय त्याच्यामध्ये आपण लक्षात घेतला पाहिजे। जे पहिले झालेलं आहे त्याच्यामध्ये समाधान देण्यासाठी आतापर्यंत काय प्रयत्न झालेत? शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय हा नेहमी उचलला जातो। कोणाच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या किती आत्महत्या झाल्या ह्याचा माझ्याकडे NCRBचा रिपोर्ट आहे माझ्या हातात आत्ता, परंतु आकडेवारीमध्ये न जाता मला असं वाटतं की त्या आत्महत्या झाल्यानंतर आपण सत्तेत असलेले सरकार म्हणून जनतेसाठी काय करू शकलो ह्याच्याकडे बघण्याची जास्त गरज आहे। आकडेवारीमध्ये जर जायला लागलो तर कोणाचे आकडे किती हा खेळायला काय आपण इथे मला नाही वाटत की कोणता क्रिकेटचा गेम चालू आहे की कोणाचा स्कोर किती आहे। इतक्या असंवेदनशील दृष्टीने शेतकऱ्यांच्या आत्महत्याकडे बघितलं नाही गेलं पाहिजे। महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने गेल्या काही दिवसांपूर्वी मागच्याच आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आहे आणि दोघांच्या संयुक्त विद्यमानाने 5200 कोटींचं जे आहे पॅकेज ते महाराष्ट्रासाठी मंजूर झालंय त्याबद्दल मी दोन्ही सरकारचं मनापासून आभार व्यक्त करते। 6 आठवड्यांचा जॉईंट ऍक्शन प्लॅन आमच्या मुख्यमंत्र्यांनी इथे प्रस्तावित केलेला आहे। आधी जे मेमोरंडम दिलं होतं ते मेमोरंडम 4500 कोटींच्या पॅकेजची मागणी केली होती, त्याच्यापैकी 4000 कोटींची मागणी मंजूर झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एक विशेष बाब म्हणून महाराष्ट्राच्या पॅकेजकडे बघितलं जावं ह्याच्यासाठी सप्लिमेंटरी मेमोरंडम सादर करण्याची सूट सुद्धा आज पंतप्रधानांच्या माध्यमातून मिळते। हे मला वाटतं एक महाराष्ट्र सरकारचं आणि भारत सरकारचं यश आहे, ह्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। कर्जमाफी विषय आपण नेहमी बोलत असतो, पण कर्जमाफी हा केवळ तात्कालिक उपाय म्हणून त्याच्याकडे न बघता कर्जाचं पुनर्गठन या गोष्टीकडे आपल्याला बघण्याची गरज आहे। आज मोदी सरकारचा जे देशामध्ये त्यांचा जो अप्रोच आहे तो प्रत्येक माणसाला शेवटच्या टप्प्यातल्या माणसाला सशक्त बनवण्याचा अप्रोच आहे। कर्जमाफी देऊन एक लाचारी आपल्या शेतकऱ्यांच्या हाती द्यायची का शेतकऱ्यांना इतकं सशक्त बनवायचं की आज त्यांनी आपल्या शेतीच्या विस्तारासाठी जे कर्ज घेतलं असेल ते फेडण्याची त्यांची कुवत झाली पाहिजे। मला वाटतं शेतकऱ्यांना सशक्त करण्याच्या मोदीजींच्या या विचारामध्ये आम्ही राज्य सरकारांनी आणि सर्वच लोकांनी त्यांच्या पाठीशी समर्थपणे उभं राहण्याची गरज आहे। प्रश्न राहिला कर्जमाफीचा, तर ज्यावेळी आपण म्हणतो तर मला वाटतं आज विरोधातले लोक पण जेव्हा म्हणतात की पक्षाचं राजकारण करू नका त्यावेळी त्यांनाही ह्याची चांगलीच कल्पना आहे की शेतकऱ्यांवरती जे कर्ज आहे ते काही गेल्या 1 वर्षातलं किंवा भाजपचं सरकार आल्यानंतरचं ते कर्ज नाहीये। ते कर्ज मराठवाड्याला गेल्या 4 वर्षात ज्या दुष्काळाचा सामना करावा लागतोय त्याचं ते कर्ज आहे। आज राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार आल्यानंतर कर्ज पुनर्गठनाचे आपण प्रस्ताव दिलेले आहेत, त्या माध्यमातून 8500 कोटींच्या कर्जाची पुनर्गठन आणि व्याजामध्ये सवलत ही एक मला वाटतं फार मोठी उपलब्धी म्हणून ह्याच्याकडे बघता येईल। ज्या शेतकऱ्यांवरती 2012 आणि 2013 सालचं कर्ज आहे त्याचं पुनर्गठन करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया परवानगी देत नाहीये
आणि दुर्दैवाने मला हे सांगावं लागतंय की त्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं. तुम्ही जर त्यावेळी आजसारखी सक्षम भूमिका मांडली असती तर कदाचित आज भाजपला या उत्तर देण्याच्या भूमिकेमध्ये यावं लागलं नसतं. पक्षांतर्गत राजकारण करू नका हा मुद्दा जेव्हा मोठ्या मोठ्या नेत्यांकडून उचलला जातो त्यावेळी मला ह्याचं खूप आश्चर्य वाटतं की पक्षांतर्गत राजकारण करायचं नाही हे धोरण जर पहिल्यापासून ठेवलं असतं तर कदाचित आज ही वेळ आलीच नसती. विषय राहिला चारा छावण्यांचा. गेल्या अनेक वर्षांमध्ये दुष्काळाचा सामना करत असताना जेव्हा राज्य सरकार चारा छावण्यांची निर्मिती करतं त्यावेळी त्या चारा छावण्यांमध्ये त्यांची सुरुवात कधी होते? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मध्ये लोक चारा छावण्या सुरू करतात. मला वाटतं आज राज्य सरकार, महाराष्ट्र राज्य सरकार हे एकमेव सरकार असं आहे की ज्यांनी ऑगस्ट पासून चारा छावण्या सुरू केल्या आणि आज तागायत चारा छावण्या चांगल्या पद्धतीने चालू ठेवण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहे. 170 कोटी रुपयांचा निधी यासाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. एकट्या मराठवाड्यामध्ये आज 371 छावण्या चालू आहेत ज्याच्यामध्ये 4 लाखांपेक्षा जास्त जनावरांना कुठल्या ना कुठल्या पद्धतीने त्यांचं संगोपन करण्याचं काम आज सरकारच्या माध्यमातून पार पडतंय. दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ व्हावं यासाठी सरकार जागरूक आहेच आहे. केवळ सरकारी विद्यालयांमध्येच नाही तर खाजगी विद्यालयांमध्ये सुद्धा जिथे त्यांचे कर्जबाजारी जिथे शेतकरी असतील त्यांचा जर 7/12चा दाखला दिला तर त्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये सवलत देण्याचंही सरकारने काम केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त एक लातूर मधल्या एका मुलीचा वारंवार मुद्दा निघतोय की जिने बसच्या पाससाठी आत्महत्या केली. अतिशय दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे. लातूर माझा शेजारचा जिल्हा आहे. मला त्याबद्दल खूप वाईट वाटतंय की महाराष्ट्रासारख्या ठिकाणी अशा एका केवळ 350 रुपयासाठी एका मुलीला आपला जीव द्यावा लागला. पण आज तिच्या दुर्दैवी अंतानंतर परिवहन मंत्रालयातर्फे सर्व विद्यार्थ्यांना बसचे पास फुकट देण्याचं राज्य सरकारने ठरवलं. मला वाटतं की ही एक फार मोठी उपलब्धी आहे. कोणत्याही गोष्टीकडे केवळ सरकारची टीका करायची म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. या व्यतिरिक्त पीक विमा योजना ही पण सक्षमपणे राबवण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आणि या गोष्टीमध्ये मला वाटतं की लोकप्रतिनिधी म्हणून सर्व आमदार आणि खासदारांनीही आपलं जे काही योगदान असेल ते दिलं पाहिजे. तुम्ही केवळ सत्ताधारी पक्षामध्ये असाल तरच तुमचं ऐकलं जाईल असं नाहीये. आज प्रत्येक खासदार इथे एवढा सक्षम आहे की त्याची निदान त्याच्या जिल्ह्यावर तरी एवढी पकड आहे की कलेक्टर असतील, सीओ असतील तुमचं ऐकतील. तुम्ही लोकांना अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आज किती लोक पुढे आलेली आहेत. सरकारकडे आपण बोटं दाखवतो की सरकारने हे पॅकेज दिलं नाही, ते पॅकेज दिलं नाही. आज लोकप्रतिनिधी म्हणून लाखो मताधिक्यांनी आपण निवडून आलेलो आहोत. या लाखो लोकांनी जेव्हा आपल्यावर विश्वास टाकला तेव्हा त्यांच्या विश्वासाला पात्र म्हणून आपण आज त्या लोकांसाठी काय करताय? सरकारवर टीका करण्यासाठी जशा सभा घेतल्या जातात तशा तुम्ही लोकसहभागासाठी किंवा जनतेच्या अवेअरनेससाठी असे किती कार्यक्रम राबवले जातात. आज माझ्या एकट्या जिल्ह्यामध्ये खरीप हंगामामध्ये 300 कोटींचं पीक विमा माझ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आज उपलब्ध झालेला आहे. 300 कोटींचा. का? कारण मला कलेक्टर तिथे चांगलं काम करतोय. का? कारण आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जनसामान्यापर्यंत तळागाळापर्यंत जाऊन लोकांना पीक विम्याच्या योजनेची माहिती देतोय याचा फायदा ते घेऊ शकतील. आज सौर कृषी पंप मिळत आहेत. विजेच्या बिलामध्ये त्यांना सवलतही मिळते. सर आय टेक 5 मिनिट्स. आज शेतकऱ्यांना अंत्योदय योजनेमध्ये 2 रुपये किलोनी गहू आणि 3 रुपये किलोनी तांदूळ देण्याचा राज्य सरकारचा निर्णय मला वाटतं एक अतिशय क्रांतिकारी निर्णय ठरलेला आहे. बीपीएलच्या लोकांना हे मिळण्याची कदाचित पहिल्यापासून सवलत होती परंतु जे शेतकरी बीपीएल मध्ये नाही आहेत त्यांना सुद्धा या योजनेमध्ये समाविष्ट करून घेणं हे राज्य सरकारचं एक मोठं यश राहिलेलं आहे. त्या व्यतिरिक्त लोकांना फक्त शेती हा एकच विषय नसतो तर स्वास्थ्य संबंधी ज्या काही तक्रारी असतील त्याच्यामध्ये पण काही ना काही लोकप्रतिनिधी म्हणून आपण काम करत राहणं गरजेचं आहे. जसं आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही एक मेगा हेल्थ चेकअप कॅम्प आयोजित केला होता ज्या माध्यमातून 1.5 लाख लोकांना याचा फायदा झाला. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारवर टीकास्त्र जोडण्यापूर्वी जर लोकप्रतिनिधींनी थोडीशी स्वतःची पण जिम्मेदारी पार पाडली तर मला वाटतं की या दुष्काळाचा सामना आपण सर्व सक्षमपणे करू शकतो. त्या व्यतिरिक्त जे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना सक्षम करण्याची जी योजना आहे त्याच्यामध्ये मला हवामान खात्यांकडून प्रिसाईज आपल्याला हवामानाचा अंदाज मिळवणं, महाराष्ट्र राज्य सरकारच्या काही योजनांविषयी मला इथे ठळकपणे सांगायची इच्छा आहे की जलयुक्त शिवार ही महाराष्ट्र राज्य सरकारची सगळ्यात यशस्वी ठरलेली योजना आहे.
त्याच्यामध्ये किती विरोधकांनी त्याचा विरोध केला तरी एका थर्ड पार्टी करून त्याचं सोशल ऑडिट करून घेऊन काम किती झालंय आणि किती नाही झालंय ह्याची पडताळणी करून घेण्यासाठी सुद्धा राज्याच्या जलविकास मंत्री तयार आहेत. ह्याच्यावरून मला असं वाटतं की त्यांचं काम हे किती सक्षम आहे याविषयी त्या खंबीरपणे आज 4 लोकांमध्ये येऊन ही गोष्ट मांडू शकतात. आज गेल्या 1.5 वर्षामध्ये 2400 कोटीची कामं झालेली आहेत, ज्याच्यातून 24 TMC पाणी अडवण्यासाठी. सर 2 minutes प्लीज सर, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट अँड मराठवाडा इज द मोस्ट सिव्हिअरली अफेक्टेड एरिया. आय थिंक पार्टी विल ऑल्सो अग्री दॅट यू विल गिव्ह मी 2 minutes ऑफ टाइम. आज राजस्थान सरकार आहे, इस्रायल डेलिगेशन आहे, ज्यांनी येऊन ही कामं बघण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या पावसाळ्यामध्ये मराठवाड्याला पाण्यासाठी दुसऱ्या कोणाकडे हात पसरण्याची गरज उरणार नाही. सॉइल हेल्थ कार्डचा विषय आहे, ड्रिप इरिगेशन आहे आणि जो प्रामुख्याने आपण या माध्यमातून विषय घेतलाय की नदी जोड प्रकल्प जे आहे, जे आदरणीय अटलजींच्या काळामध्ये त्यांनी ही योजना प्रस्तावित केली होती, आज केंद्र सरकारच्या माध्यमातून त्याच्यावरती 2014 मध्ये विविध समित्यांचं गठन करून त्याच्यावरती काम सुरू झालेलं आहे. मला वाटतं की ही पण एक मोठी उपलब्धी सरकारची ठरणार आहे. त्या व्यतिरिक्त रेन वॉटर हार्वेस्टिंग हे कंपल्सरी झालं पाहिजे, केवळ शहरांमध्येच नाही तर गावांमध्ये पण कोणत्याही घराला आणि कोणत्याही शासकीय इमारतीला रेन वॉटर हार्वेस्टिंग हे कंपल्सरी असलं पाहिजे. सर 1 मिनिट. आणि दुष्काळ हा केवळ शेतकऱ्यांनाच प्रभावित करत नसतो, तर दुष्काळाच्या काळामध्ये इंडस्ट्रीज पण अफेक्ट होत असतात. मग जिनिंग इंडस्ट्रीज असतील, शुगर फॅक्टरीज असतील, अनेक गोष्टींचा वरती याचा प्रभाव होत असतो. तर वेस्ट वॉटर मॅनेजमेंट मधून थर्मल पॉवर प्लांट सारख्या गोष्टी चालू ठेवण्यासंदर्भात सरकारने काही उपाययोजना करणं गरजेचं आहे. एक महत्वाचा मुद्दा आहे, जिथे शेतकरी इतक्या वाईट परिस्थितीमध्ये आहे तिथे शेतमजुराची काय हालत होत असेल ही तर आपल्या कल्पना करण्याच्या बाहेरचं आहे. आज केंद्र शासनाच्या माध्यमातून साखर शाळा ह्या पूर्वी शेतमजुरांच्या मुलांसाठी चालू असायच्या त्या पुन्हा सुरू कराव्यात अशी मागणी मी आज आपल्या माध्यमातून करणार आहे. पुन्हा एकच म्हणेन की एकमेकांवरती चिखलफेक करण्यात काही अर्थ नाहीये, कारण आम्ही तर चिखलातून कमळ फुलवणारी लोक आहोत. तुमच्यावर चिखल उडवून आम्हाला काहीच मिळणार नाहीये. आज दुष्काळाचा सामना, सर 2 minutes सर, 2 lines आय हॅव टू से, 2 lines. दुष्काळाचा सामना करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन या गोष्टीचा सामना करूया हे नक्की म्हणेन. फक्त एवढंच म्हणेन की माझ्या शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. एका अज्ञात कवीच्या 2 ओळी इथे सांगू इच्छिते. कष्टकऱ्याची जात आपली, आपणही हे शिकलं पाहिजे. एक सेकंड सर. पिंपळाच्या रोपासारखं पाषाणावर टिकलं पाहिजे. काळ्या आईचा लेक कधी संकटापुढे झुकला का? कितीही तापला सूर्य तरी समुद्र कधी सुकला का? निर्धार जिंकून आयुष्याची लढाई मात्र हिमतीने लढ. एवढंच मी माझ्या शेतकरी बांधवांना सांगेन की धीर सोडू नका. भारत आणि महाराष्ट्र राज्य सरकार दोन्ही आपल्या पाठीशी सक्षमपणे उभं आहे. येणाऱ्या काळामध्ये या दुष्काळाचा सामना आपण सर्व मिळून मोठ्या ताकदीने करू शकू. धन्यवाद.